नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. 2023 साठीची जी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती, तर त्याच्या संदर्भातलं 17 मे 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर पोलीस शिपाई, तसेच पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती 2023 करता एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबतचं हे सूचनापत्र आलेलं आहे. त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ज्या घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येथे समक्ष जाऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्याबाबत दिनांक 5 मे 2024 अन्वये कळवण्यात आले होते. परंतु आपण अद्ययावत आपला आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र अद्याप सादर केलेले नाही. याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 24 मे 2024 पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी. अशा प्रकारचं हे जे पोलीस भरती 2022-23 संदर्भातलं आलेलं जे आवेदनपत्र आहे, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. जे पोलीस भरतीचा अर्ज केलेला आहे त्या सर्व उमेदवारांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. ही माहिती मी फक्त तुमच्या सर्वांना माहिती होण्यासाठी घेऊन आले होते. तर हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी होता, त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत म्हणजे मुलांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.